नाशिक जिल्ह्यातील लासलगाव बाजार समितीची उपसमिती म्हणजे ही विंचूरची बाजार उपसमिती। इथे आता तुम्ही बघताय की हा खूप सारा कांदा विक्रीला आलाय। हा एक छोटा ट्रॅक्टर आहे ज्याच्यावर मी बसली आहे आणि इथे त्यांनी कांदा आणलेला आहे। वेळ साधारण दुपारी 3 वाजेच्या आसपासची आहे आणि इथे शेतकरी आता कांदा विक्रीला आला। आपण याच्या आदली स्टोरी मध्ये बघितलं की काही ठिकाणी बाजार समित्या बंद आहेत। ऑलमोस्ट सगळ्या ठिकाणीच नाशिक जिल्ह्यांमध्ये बंद आहेत। ज्या काही सुरू आहेत त्या खाजगी बाजार समित्या आहेत, पण ही मात्र उपबाजार समिती विंचूरची चालू आहे। इथे दिवसातनं 2 ते 4 वेळा कांद्याचे लिलाव होत आहेत। आसपासचे शेतकरी इथे त्यांचा कांद्याचा माल घेऊन येत आहेत। आज सुद्धा इथे साधारण 20 ते 25 हजार क्विंटल इतका कांदा विक्रीला आलेला आहे। हे का फरक आहे याचा? हा फरक एवढ्यासाठी आहे कारण की ही बाजार उपसमिती 2017 मध्ये सुरू झाली। जे प्रश्न लेव्हीचे आहेत, जे प्रश्न आडत्यांचे आहेत, जे प्रश्न शेतकऱ्यांचे आहेत, हमाली मापाऱ्यांचे आहेत, त्याच्यावर या उपसमितीचे सभापती आहेत थोरे साहेब यांनी थोडासा एकोप्याचा मार्ग काढलेला आहे। वर्षातनं फक्त 3 वेळा ही बाजार समिती बंद असते, 15 ऑगस्ट, 26 जानेवारी आणि 1 मे, आणि इतर सगळ्या दिवशी, अगदी सगळ्या दिवशी ही बाजार समिती चालू असते। म्हणजे शेतकऱ्यांचा व्यवहार कुठेही ठप्प होत नाही। याचं आणखीन एक वैशिष्ट्य ही बाजार समिती चालू असायचं एक आहे की इथे शेतकऱ्याला रोखीचा व्यवहार आहे। शेतकऱ्याचे पैसे व्यापाऱ्याकडनं याच बाजार समितीच्या आवारामध्ये, याच कार्यालयात रोखीमध्ये दिले जातात। त्याच्यामुळे कुठल्याही शेतकऱ्याचे पैसे हे बुडत नाहीत आणि व्यवहार त्याच वेळेस त्याच दिवशी हा संपतो। शेतकऱ्याला याच्यापेक्षा वेगळं काही नको। खूप कष्टाने, खूप घामाने हा जो पिकवलेला कांदा आहे, आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, उन्हाळ कांदा आहे हा, स्टोरेजचा असलेला कांदा आहे, चांगला माल आहे। शेतकऱ्याला कुठेतरी आशा आहे की याला सुद्धा चांगला भाव मिळू शकेल। याच अपेक्षेसकट या बाजाराच्या उपसमितीमध्ये सगळे शेतकरी येत आहेत। रोखीचे व्यवहार आहेत आणि त्याच्यामुळे तुम्ही बघताय की गर्दी करून लोक इथं त्यांचा माल घेऊन आलेले आहेत। त्यामुळे इतर बाजार समित्यांपेक्षा थोडंसं वेगळं दिसणारं हे विंचूर उपबाजार समितीचं चित्र। इथे व्यवहार व्यवस्थित सुरू आहेत, एकही दिवस बाजार बंद पडलेला नाहीये आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या पसंतीचं असलेलं हे आवार। देशदूतची टीम विंचूरच्या उपबाजार समितीमधून।